Hello, good morning students. In this lecture we are going to discuss about next cell organelle and that cell organelle is called as a mitochondrion किंवा ह्याचा प्लुरल फॉर्म होतो माइटोकॉन्ड्रिया. हा शब्द कसा तयार झाला? द वर्ड माइटोकॉन्ड्रियन इज फॉर्म फ्रॉम टू वर्ड्स. त्यापैकी एक शब्द आहे तो आहे माइटॉस, याचा अर्थ होतो थ्रेड लाइक, आणि दुसरा शब्द आहे कॉन्ड्रॉस, याचा अर्थ होतो ग्रॅन्युल, मीन्स इट इज द थ्रेड लाइक ग्रॅन्युलर स्ट्रक्चर. Mitochondria are the cell organelles which are actively involved in the process of aerobic respiration. Aerobic respiration is the process where oxygen is used, आणि ऑक्सिजन यूज करून जी रेस्पिरेशनची प्रोसेस होते त्या प्रोसेस मध्ये ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व झालेले सेल ऑर्गॅनेल म्हणजे माइटोकॉन्ड्रिया. दे आर absent in prokaryotic cell as well as they are absent in मॅच्युअर्ड आरबीसी. म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल्स आणि मॅच्युअर्ड आरबीसीज या अशा सेल आहेत की दे डझंट कंटेन माइटोकॉन्ड्रिया, त्यांच्यामध्ये माइटोकॉन्ड्रिया नसतात. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की हाऊ मेनी माइटोकॉन्ड्रिया आर प्रेझेंट इन सेल. द नंबर ऑफ माइटोकॉन्ड्रिया इन सेल इट चेंजेस, इट डिपेंड्स अपॉन द ऍक्टिव्हिटी. इफ द सेल्स आर मोर ऍक्टिव्ह, they need more energy, then the number of mitochondria are more in cytoplasm. म्हणजे सेलमध्ये 50 पासून अगदी 500-5000 पर्यंत सुद्धा मॅक्सिमम भरपूर माइटोकॉन्ड्रिया याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अँड द नंबर ऑफ माइटोकॉन्ड्रिया पर सेल डिपेंड अपॉन द ऍक्टिव्हिटी ऑफ द सेल. सेल्स जर खूप ऍक्टिव्ह असेल तर तो नंबर जास्त असेल, आणि कमी ऍक्टिव्ह असेल, त्यांना कमी काम करायला लागत असेल तर एनर्जी कमी लागते, म्हणून माइटोकॉन्ड्रियाची संख्या पण कमी असते. आता पुढचा मुद्दा आहे की व्हॉट इज द शेप ऑफ माइटोकॉन्ड्रियन. द शेप ऑफ माइटोकॉन्ड्रियन इज अगेन व्हेरिएबल, तो वेगवेगळा असतो. समटाइम द माइटोकॉन्ड्रिया आर ओव्हल इन शेप, ओव्हल आहेत. समटाइम दे आर स्फेरिकल, स्फेरिकल आपल्याला माइटोकॉन्ड्रिया काही सेलमध्ये पाहायला मिळतात. अँड समटाइम द माइटोकॉन्ड्रिया अपियर टू बी लाईक अ स्पायरल स्ट्रिप, मीन्स दे आर स्पायरल स्ट्रिप लाईक. आणि त्यामुळे आपण म्हणतो माइटोकॉन्ड्रिया number is variable, shape is variable. They may be oval, they may be spherical, they may be spiral strip like structures. ठीक है? This is about the general information about the mitochondria. Then the structure of mitochondria, how it appears, ultrastructure of mitochondria. ज्यावेळेला आपण माइटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर पाहायला जातो, या ठिकाणी एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे that shows the ultrastructure of the mitochondria. This mitochondrion is a double membrane bound cell organelle. Double membrane bound means it is bounded by two membranes. दोन मेम्ब्रेन न कव्हर केलेली, दोन मेम्ब्रेन न बाउंड केलेला हा एक सेल ऑर्गॅनेल आहे. त्यापैकी एक मेम्ब्रेन आहे, that membrane is called as a outer membrane and the second membrane is called as a inner membrane. म्हणजे आउटर आणि इनर मेम्ब्रेन अशा दोन मेम्ब्रेननी कव्हर केलेला हा एक सेल ऑर्गॅनेल आहे. लक्षात घ्या, या डबल मेम्ब्रेन पैकी जो आउटर मेम्ब्रेन आहे, दिस आउटर मेम्ब्रेन इट इज अबाउट 60 एंगस्ट्रॉम युनिट थिक. ह्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य, दिस आउटर मेम्ब्रेन इज स्मूथ, हा स्मूथ आहे. आणि त्याचं तिसरं वैशिष्ट्य, इट इज फ्रीली परमिएबल टू ऑल सबस्टन्सेस और डिफरंट टाइप ऑफ सबस्टन्सेस. मीन्स this outer membrane allow the transport of substances across it. Many substances can cross this outer membrane and come in, or many substances can go out through this outer membrane, आणि त्यामुळे आपण म्हणतो this membrane is freely permeable. Why it is freely permeable? It is freely permeable due to the presence of some protein molecules on it, and these protein molecules are known as porins or Parsons particles. See, लक्षात घ्या, नाव आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. पोरिन्स और पार्सन्स पार्टिकल्स हे जे आहेत, दीज आर द प्रोटीन्स, हे प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत. and these protein molecules are actively involved in the transport of substances, and that's why the outer membrane is permeable to many substances. त्यामुळे लक्षात घ्या, double membrane cell organelle, outer membrane is smooth and permeable due to the presence of porins or Parsons particles.
देन द इनर मेम्ब्रेन, या मायटोकॉन्ड्रियनचा 2 नंबरचा आतमधील जो मेम्ब्रेन आहे दॅट इज कॉल्ड एज अ इनर मेम्ब्रेन. जवळजवळ आउटर मेम्ब्रेन एवढीच त्याची थिकनेस असते, बट दिस इनर मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. हा सिलेक्टिव्हली परमिएबल आहे फॉर फ्यू सबस्टन्सेस. म्हणजे काय, जरी आउटर मेम्ब्रेन मधून अनेक सबस्टन्सेस आत येत असले तरी इथून आतमध्ये येण्यासाठी काही सबस्टन्सेसला परमिशन आहे. इट अलाउ द ट्रान्सपोर्ट ऑफ सिलेक्टेड सबस्टन्सेस अक्रॉस इट. त्याच्यामधून ठराविक आणि सिलेक्टेड सबस्टन्सेसला आत किंवा बाहेर जाता येतं आणि म्हणून आपण म्हणतो दिस इनर मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. हा सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढचा एक मुद्दा लक्षात घ्या. बोथ these membranes, that is outer membrane and inner membrane, they are separated by one space and this space is called as a outer space. याला outer space असे म्हटलं जातं, or it is called as intermembrane space. Intermembrane space means the space between two membranes. त्याला आपण intermembrane space म्हणतो, or it is called as a outer space. म्हणजे दिस इज आउटर मेम्ब्रेन, दिस इज इनर मेम्ब्रेन, आणि या दोघांच्या मध्ये हा जो स्पेस असेल दिस स्पेस इज कॉल्ड एज अ इंटर मेम्ब्रेन स्पेस और आउटर स्पेस. म्हणजे बाहेरच्या बाजूला असणारा स्पेस किंवा दोन मेम्ब्रेनच्या मध्ये असणारा स्पेस. आता आणखीन काही गोष्टी लक्षात घ्या. हा जो इनर मेम्ब्रेन आहे ना, दिस इनर मेम्ब्रेन इज नॉट स्मूथ but it is folded to form finger like projections. हा इनर मेम्ब्रेन आतमध्ये असा फोल्ड्स तयार करतो, त्याचं फोल्डिंग होतं, and due to the folding of this inner membrane there is formation of many finger like structures and these finger like structures are called as cristae. एक वचन याचं होतं क्रिस्टा आणि याचं अनेक वचन होतं क्रिस्टी. See, these are the cristae. What are cristae? Cristae are nothing but folds formed by inner membrane. Inner membrane ना आतमध्ये तयार केलेले जे फोल्ड्स आहेत and these folds are known as cristae. त्यांना क्रिस्टी असं म्हटलं जातं. आता या ज्या क्रिस्टी आहेत which are formed due to the infolding of inner membrane, they bear some particles. ह्याच्यावरती काही पार्टिकल्स असतात and these particles are called as ऑक्झिझोम्स. याला अनेक नावांनी ओळखलं जातं, पुढे आपण डिस्कस करूया. फक्त सध्या लक्षात ठेवा द क्रिस्टी बेअर नंबर ऑफ पार्टिकल्स अँड दीज पार्टिकल्स आर कॉल्ड एज ऑक्झिझोम्स. दे आर ऑल्सो कॉल्ड एज F1 पार्टिकल्स, ऑल्सो कॉल्ड एज एलिमेंटरी पार्टिकल्स किंवा फर्नांडेज मोरॉन पार्टिकल्स किंवा F1 F0 सब युनिट्स. घेऊया आपण ती सर्व नावं याची. फक्त सध्या एवढं लक्षात ठेवूया, these are the folds and all these folds are called as cristae and each crista bear many particles and these particles are called as ऑक्झिझोम्स or F1 particles. ठीक आहे. आता त्याच्या पुढे जाऊया आपण. आणखीन पहा, दोन मेम्ब्रेनच्या मध्ये स्पेस होतो तो आउटर स्पेस, देन द स्पेस विच इज एनक्लोज्ड बाय दिस इनर मेम्ब्रेन. हे इनर मेम्ब्रेन ने एनक्लोज केलेला जो स्पेस असेल ना, दिस स्पेस इज कॉल्ड एज अ इनर स्पेस. म्हणजे आपल्याला इथं दिसतोय तो आउटर स्पेस आणि इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये दिसतोय दिस वन इज द इनर स्पेस. हा जो इनर स्पेस आहे ना, दिस इनर स्पेस कंटेन अ मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. मायटोकॉन्ड्रियाचा फ्लुइड असेल, मॅट्रिक्स ज्याला असं आपण म्हणतो. हा जो मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये अनेक सबस्टन्सेस असतात, अनेक वेगळ्या प्रकारचे पदार्थ असतात. This matrix contain different type of enzymes which are required for the aerobic respiration. Basically for the process of Krebs cycle. Krebs cycle साठी लागणारे सर्व एन्झाइम. Krebs cycle is one of the step of aerobic respiration. Aerobic respiration ची एक स्टेप आहे आणि त्या एरोबिक रेस्पिरेशनच्या स्टेप साठी किंवा प्रोसेस साठी लागणारी सर्व एन्झाइम्स ही या मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये आहेत. Then this matrix also contains some proteins, it contains some fats. याच्यामध्ये फॅट्स असतात. The mitochondria contain some RNA molecules. Mitochondria contain double stranded circular DNA molecules. See,
या ठिकाणी मी ते स्ट्रक्चर काढतो. सपोज दिस इज द मॅट्रिक्स अँड दिस मॅट्रिक्स कंटेन दिस डबल स्ट्रँडेड सर्क्युलर डीएनए मॉलिक्यूल. अशा प्रकारचा डीएनए मॉलिक्यूल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सी, मी याला लेबल करतो. दिस इज द डीएनए मॉलिक्यूल विच इज प्रेझेंट इनसाइड द माइटोकॉन्ड्रिया. This mitochondrion also, or the matrix of mitochondrion also contain 70S type of ribosomes. 70S टाइपचे रायबोझोम्स याच्यामध्ये असतात. त्यामुळे आपण म्हणतो the inner space of mitochondrion is filled with a mitochondrial matrix. It contains different type of enzymes, then DNA molecule, RNA molecule, 70S ribosomes, some fat molecules. अशा पद्धतीचे अनेक पदार्थ आपल्याला या माइटोकॉन्ड्रियामध्ये पाहायला मिळतात. सपोज दीज आर द रायबोझोम्स विच आर प्रेझेंट इनसाइड दिस मॅट्रिक्स. ह्याच्यामध्ये असणारे हे रायबोझोम्स आहेत, डीएनए मॉलिक्यूल आहे, आरएनए मॉलिक्यूल्स आपल्याला पाहायला मिळतील. हे सर्वजण या मॅट्रिक्स मध्ये दिसतील. ठीक आहे, आता त्याच्या पुढच्या मुद्द्याकडे जाऊया आपण. या ठिकाणी आपण अल्ट्रा स्ट्रक्चर ड्रॉ करत असताना एक क्रिस्टा दाखवतो. सपोज आता हा क्रिस्टा दाखवायचा असेल तर मी हा मेम्ब्रेन पहिल्यांदा काढतो. सपोज दिस इज द आउटर मेम्ब्रेन ऑफ माइटोकॉन्ड्रियन. माइटोकॉन्ड्रियनचा हा आउटर मेम्ब्रेन. समजू आपण इथला पोर्शन दाखवतोय, इथून एवढा आउटर मेम्ब्रेन. देन दिस इज द इनर मेम्ब्रेन ऑफ माइटोकॉन्ड्रियन. हा इनर मेम्ब्रेन असेल. अँड दिस टू मेम्ब्रेन्स, या दोन मेम्ब्रेन्सना सेपरेट करणारा हा स्पेस असेल. दिस इज कॉल्ड एज इंटर मेम्ब्रेन स्पेस. दिस इनर मेम्ब्रेन इज फोल्डेड. हा फोल्ड झाला टू फॉर्म अ फिंगर लाईक स्ट्रक्चर. अशा प्रकारची फोल्ड याने तयार केली. अँड दिस फोल्ड इज कॉल्ड एज अ क्रिस्टा. क्रिस्टा आपण म्हणूया. आणि मग अशा अनेक क्रिस्टी या माइटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेन पासून तयार झाल्या. त्यापैकी आपण इथला सिंगल क्रिस्टा दाखवला. हा क्रिस्टाचा मेम्ब्रेन असेल. अँड नाउ दिस क्रिस्टा इट कंटेन number of particles and these particles are called as oxysomes. यांना आपण ऑक्झिझोम्स असं म्हणतो. ठीक आहे, अशा प्रकारचे अनेक पार्टिकल्स आपल्याला या क्रिस्टावरती पाहायला मिळतील. ठीक आहे, या ठिकाणी हे पार्टिकल्स आहेत. त्यापैकी काही पार्टिकल्स मी इथे दाखवलेले आहेत. म्हणजे आपण याला नावं द्यायची झाली तर सी, व्हॉट इज दिस? दिस इज आउटर मेम्ब्रेन. हा इनर मेम्ब्रेन असेल. देन क्रिस्टा असेल. अँड देन हे जे पार्टिकल्स आपल्याला दिसतात दीज आर ऑक्सिझोम्स. ऑक्सिझोम. आणि इथं क्रिस्टाच्या मधला स्पेस, इंटरक्रिस्टल स्पेस ज्याला म्हटलं जातं. आता याच्यातला एक ऑक्सिझोम जर आपण बाजूला दाखवला, दॅट ऑक्सिझोम इट अपीयर लाईक दिस, अ लॉलीपॉप लाईक हेड. याला आपल्याला पाहायला मिळेल. दिस हेड इज कॉल्ड ॲज अ F1 सबयुनिट. देन दिस इज द स्टॉक. हा स्टॉक असेल. इट इज कॉल्ड ॲज अ F0 सबयुनिट. आणि या ठिकाणी या ऑक्सिझोमचा हा बेस असेल. अशा प्रकारचे सी, दिस इज द बेस ऑफ ऑक्सिझोम. ऑक्सिझोमची मी अनेक नावं सांगितली. ऑक्सिझोम्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज F1 particles. They are also called as F1 F0 particles. They are called as elementary particles. Elementary particles. पुढचा शब्द, they are also called as mitochondrial particles. Mitochondrial particle. आणि आणखीन एक, also called as a Fernandez Moron particles. Fernandez Moron particles. अशा अनेक नावांनी हे ऑक्सिझोम ओळखले जातात. आणि मग या ऑक्सिझोम व्यतिरिक्त ह्या इनर मेम्ब्रेन वरती आणखीन काही असतात. अँड दीज आर कॉल्ड ॲज सायटोक्रोम्स. आणि त्यामुळं मी पुन्हा एकदा असं सांगेल, the inner membrane form folds. These folds are called as cristae. Cristae bear oxysomes or F1 particle, elementary particle, जे त्याचं नाव घ्यायचं ते.
as well as this inner membrane contain cytochromes, and these cytochromes play important role in electron transport system. सी ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम पुन्हा एरोबिक रेस्पिरेशन मधली एक स्टेप आहे आणि त्या ठिकाणचे हे जे सायटोक्रोम्स असतात, दीज सायटोक्रोम प्ले रोल ॲज अ इलेक्ट्रॉन कॅरियरचं काम ते सायटोक्रोम्स करत असतात. आणि हे आपल्याला रेस्पिरेशन चॅप्टर मध्ये शिकायचंय की ज्या वेळेला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम आपल्याला शिकता येईल. मग अशा प्रकारचे हे ऑक्सिझोम्स ह्याच्यावरती असतात. आता लक्षात घ्या, हे जे ऑक्सिझोम्स आहेत त्याचे जे हेड्स आहेत, दीज हेड्स आर फेसिंग टुवर्ड्स द मॅट्रिक्स साइडला आहे. बट द बेस ऑफ दिस ऑक्सिझोम इट इज फिटेड इनटू द इनर मेम्ब्रेन. हा इनर मेम्ब्रेन मध्ये फिट केलेला आपल्याला असतो, असा एम्बेडेड असतो. इट इज एम्बेडेड इन दिस इनर मेम्ब्रेन. आता लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमच्या वेळेला एटीपी तयार होतात आणि हे एटीपी तयार करण्याच्या प्रोसेससाठी हेड जे आहे ना, दिस हेड ऍक्ट ॲज एटीपेज एन्झाईम. म्हणजे F1 युनिट ऍक्ट ॲज अ एटीपेज एन्झाईम. आणि त्याच्यानंतर त्याचा बेस आणि स्टॉक हे जे पार्ट आहेत ना, दिस आर F0 युनिट जे आहे ना, दिस युनिट ऍक्ट ॲज अ प्रोटॉन चॅनल. आता पहा, काही गोष्टी आपल्याला एरोबिक रेस्पिरेशन शिकताना क्लिअर होतील, तरी सुद्धा मी थोडक्यात या ठिकाणी सांगतो. एरोबिक रेस्पिरेशनची शेवटची स्टेप असते, त्या शेवटच्या स्टेपला आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन म्हणतो. ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनच्या वेळेला किंवा त्या सिस्टीम मध्ये एटीपी तयार होतात आणि एटीपी तयार करण्यासाठी एक एन्झाईम लागते, एटीपेज. ते एटीपेज एन्झाईम म्हणजे हा ऑक्सिझोमचा हेड. आणि त्याचबरोबर एटीपी तयार करत असताना प्रोटॉनची ट्रान्सफर व्हावी लागते, प्रोटॉन ट्रान्सपोर्ट व्हावा लागतो. आणि प्रोटॉन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जे चॅनल लागतात ते चॅनल म्हणजे हे सब युनिट असतील, F0 सब युनिट असतील. आणि त्यामुळे आपण सध्या एवढंच लक्षात ठेवायचं, दीज F1 पार्टिकल प्ले इम्पॉर्टंट रोल इन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. बरोबर आहे. अशा पद्धतीचा हा सेल ऑर्गॅनेल आहे. एक 2 मिनिटात आपण रिवाइज करूया. डबल मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन विच इज स्मूथ and freely permeable. Inner membrane, it is selectively permeable and it is folded. Two membranes are separated by outer space. Then the space enclosed by inner membrane is called as the inner space. Inner space contain mitochondrial matrix. Matrix contain DNA, RNA, ribosomes. कुठल्या प्रकारचे? 70S चे. Then enzymes of Krebs cycle and then some fats. बरोबर आहे. त्याच्या पुढचा मुद्दा, द फोल्ड्स फॉर्म्ड फ्रॉम इनर मेम्ब्रेन आर कॉल्ड एज क्रिस्टी. क्रिस्टी बियर मेनी F1 पार्टिकल्स और एलिमेंटरी पार्टिकल्स और ऑक्सिजन एज वेल एज सम इलेक्ट्रॉन कॅरियर्स लाईक सायटोक्रोम्स. बरोबर आहे. हे त्याचं स्ट्रक्चर आहे. आता व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ मायटोकॉन्ड्रियॉन. मायटोकॉन्ड्रियॉनची फंक्शन्स काय? मी आता सांगितलं, मायटोकॉन्ड्रियॉन इज इन्व्हॉल्व्ड इन द प्रोसेस ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. इयत्ता 10वी मध्ये आपण एरोबिक रेस्पिरेशन थोडक्यात शिकलो. रेस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये काही स्टेप्स आहेत, त्या तुम्हाला माहिती आहेत. मी मुद्दाम या ठिकाणी रिवाइज करतो. एक आहे ग्लायकोलायसिस, की जी सेलच्या सायटोप्लाझम मध्ये होते. त्याच्यानंतर क्रेब्स सायकल. बरोबर आहे. या दोघांना जोडणारी एक लिंक रिएक्शन असते ग्लायकोलायसिस आणि क्रेब्स सायकलच्या मध्ये. आणि नंतर तिसरी स्टेप असते, शेवटची स्टेप असते, ती म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा त्याला आपण टर्मिनल ऑक्सिडेशन म्हणतो. हे इयत्ता 10वीला शिकलो आपण. आता त्याच्यातली ग्लायकोलायसिस सायटोप्लाझम मध्ये झाली. क्रेब्स सायकल मात्र मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्ये होते आणि इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन वरती असणारे हे F1 पार्टिकल त्याच्यावरती शेवटची प्रोसेस इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम किंवा चेन म्हणजे त्याला आपण टर्मिनल ऑक्सिडेशन म्हणतो. म्हणजे थोडक्यात एरोबिक रेस्पिरेशन जर कंप्लीट करायचं असेल, त्याच्यातल्या शेवटच्या स्टेप्स जर कंप्लीट करायच्या असतील तर मायटोकॉन्ड्रियॉन हाच सेल ऑर्गॅनेल लागतो. आणि त्यामुळे आपण म्हणतो इट प्ले इम्पॉर्टंट रोल इन एरोबिक रेस्पिरेशन. आणि त्यामुळं दिस मायटोकॉन्ड्रियॉन प्ले इम्पॉर्टंट रोल इन द प्रोसेस ऑफ एटीपी सिंथेसिस. एटीपी सिंथेसिस मध्ये महत्वाचा रोल प्ले करतं. आणि आपल्याला माहिती आहे
our cell can use energy only in the form of ATP. आणि हेच एटीपी माइटोकॉन्ड्रियामध्ये तयार होतात. एटीपी मध्ये एनर्जी आहे, पॉवर आहे. आणि त्यामुळे असा एक प्रश्न विचारला जातो, वाय माइटोकॉन्ड्रियन इज कॉल्ड एज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. किंवा असाही प्रश्न विचारला जातो की विच सेल ऑर्गॅनेल इज कॉल्ड एज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. त्याचं उत्तर माइटोकॉन्ड्रियन इज कॉल्ड एज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. दुसरा मुद्दा, वाय इट इज कॉल्ड एज अ पॉवर हाऊस ऑफ सेल? बिकॉज the mitochondrion is involved in the ATP synthesis during aerobic respiration. It generates ATP molecules, energy rich ATP molecules which are required for the cell activity. बरोबर आहे? And that's why it is called as a powerhouse of cell. आणखीन एक प्रश्न या माइटोकॉन्ड्रियनच्या संदर्भात विचारला जातो पहा. This mitochondrion is considered as a semi autonomous सेल ऑर्गॅनेल. हे पहा, ॲटॉनॉमी हा शब्द आपण शिकलो, थोडक्यात स्वातंत्र्य. सेमी ॲटॉनॉमी म्हणजे अर्ध स्वातंत्र्य. वाय दिस माइटोकॉन्ड्रियन इज कॉल्ड एज अ सेमी ॲटॉनॉमस सेल ऑर्गॅनेल? तर त्याचं उत्तर थोडक्यात आपल्याला असं सांगता येतं की माइटोकॉन्ड्रियन कंटेन इट्स ओन डीएनए मॉलिक्यूल. माइटोकॉन्ड्रियनकडे स्वतःचा डीएनए मॉलिक्यूल आहे आणि त्या डीएनए मॉलिक्यूलवरती स्वतःसाठी लागणारे काही जीन्स माइटोकॉन्ड्रियनवरती आहेत. माइटोकॉन्ड्रियनकडे स्वतःचे रायबोझोम्स आहेत आणि त्यामुळे माइटोकॉन्ड्रियाच्या ऍक्टिव्हिटी काही प्रमाणात माइटोकॉन्ड्रियाचा स्वतःचा डीएनए कंट्रोल करतो. त्याचबरोबर माइटोकॉन्ड्रियाला लागणारे प्रोटीन माइटोकॉन्ड्रिया स्वतः काही प्रमाणात तयार करतो. माइटोकॉन्ड्रिया या सेल ऑर्गॅनेल सेलमध्ये स्वतः रिप्लिकेट होतात आणि म्हणून काही प्रमाणात स्वतःच्या ऍक्टिव्हिटी स्वतः रेग्युलेट करत असल्यामुळं माइटोकॉन्ड्रिया आर कॉल्ड एज अ सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेल. आपण सांगायचं बिकॉज दे कंटेन देअर ओन डीएनए, ओन रायबोझोम्स अँड दे कॅन सिंथसाइज देअर ओन प्रोटीन अँड दॅट्स वाय दे आर कन्सिडर्ड एज अ सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेल. आणखीन एक मुद्दा आहे पहा, अबाउट द ओरिजिन ऑफ और इव्होल्युशन ऑफ द माइटोकॉन्ड्रिया. आणि त्याच्या संदर्भात एक थिअरी आहे की ज्याला आपण एंडोसिम्बायोटिक थिअरी असं म्हणतो. आणि या एंडोसिम्बायोटिक थिअरीच्या म्हणण्यानुसार माइटोकॉन्ड्रिया इव्हॉल्व्ह झालेले आहेत. परंतु पुढचा जो सेल ऑर्गॅनेल आहे प्लास्टिड्स, आपण पुढचा सेल ऑर्गॅनेल शिकणार आहोत. आणि या प्लास्टिड आणि माइटोकॉन्ड्रिया या दोघांच्या इव्होल्युशनशी संदर्भात असणारी ही थिअरी आहे. त्यामुळे ही जी एंडोसिम्बायोटिक थिअरी आहे, ही एंडोसिम्बायोटिक थिअरी आपण प्लास्टिड्स हा सेल ऑर्गॅनेल शिकल्यानंतर शिकणार आहोत. आणि पुढच्या लेक्चरला अगोदर मी तुम्हाला प्लास्टिड शिकवेल अँड देन एंडोसिम्बायोटिक थिअरी.